नमस्कार मित्रांनो, आज आपण 10 तारखेला आपला पदार्थचा पेपर 1 आहे. त्यामुळे आज आपण त्याचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन कोणते आहेत ते पाहूयात. सिलेबसनुसार आपल्याला कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात तर ते पाहूयात. आता पेपर 1 मध्ये अकॉर्डिंग टू ब्लूप्रिंट त्यांनी असं दिलं की आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ दर्शन. आयुर्वेद निरूपण आणि दर्शन निरूपण, पदार्थ आणि दर्शन निरूपण याला मिळून त्यांनी किती मार्क्सचे वेटेज दिले तर 25 मार्क्सचे वेटेज दिले. ओके. त्यानंतर द्रव्य गुण कर्म याला मिळून 48 मार्क्सचे वेटेज दिले त्यांनी. द्रव्य गुण आणि कर्म याला मिळून किती दिले 48 मार्काचं वेटेज दिले. त्यानंतर सामान्य विशेष समवाय आणि अभाव, सामान्य विशेष समवाय आणि अभाव याला मिळून 27 मार्कचे वेटेज दिले. इकडे देतो सामान्य विशेष समवाय आणि अभाव याला मिळून त्यांनी 27 मार्क्सचं वेटेज दिले. ओके. तर यामध्ये तुम्हाला समवाय आणि अभाव यावर तुम्हाला एलक्यू येणार नाही, त्यावर एसक्यूच येणार. आता राहिला प्रश्न आयुर्वेद निरूपण आणि दर्शन निरूपण यामधून काय येईल तुम्हाला. आता हे जे यांनी सांगितलंय, हे जे 25 मार्कचं वेटेज सांगितलं तर यामध्ये जे 5 मार्काचं आहे तर यामध्ये 5 तुम्हाला या दोन मिळून एमसीक्यू येऊ शकतात. ओके. हे झाले 5. त्यानंतर राहिला प्रश्न 5 मार्कचे एमसीक्यू. त्यानंतर आता 20 मार्क राहिले. 20 मार्क मध्ये तुम्हाला एक एलक्यू येऊ शकतो. तर एक एलक्यू 5 आणि 10 मिळून 15 मार्क राहिले, अजून 10 मार्क. तर 10 मार्क तुम्हाला 2 एसीक्यू येऊ शकतात. आता तुम्ही स्मार्टली स्टडी करूया ना. त्यामध्ये आपण मोस्ट प्रोबेबली कोणते एसीक्यू येऊ शकतात, कोणते एलक्यू येऊ शकतात हे सुद्धा पाहणार आहोत. ओके. हे झालं आता आयुर्वेद निरूपण आणि दर्शन निरूपणावर. आता यामधून तुम्हाला कोणते क्वेश्चन येऊ शकतात, यामध्ये कोणते क्वेश्चन येण्यासारखे आहेत तर ते पाहूया अगोदर. आता सुरुवातीला 5 एमसीक्यू तर 2 मिळून येणार 2 चॅप्टर मधून. आपण त्यासाठी एमसीक्यूचं एक मॉडेल हे दिलंय, क्वेश्चन बँक. त्याच्यामध्ये जे एमसीक्यूचे आहेत प्रत्येक सब्जेक्टचे आहेत त्यामध्ये, तर त्यामधून तुम्ही पदार्थचे बघू शकता. ओके. आणि एक मॉडेल क्वेश्चन पेपर पण आपण देत आहोत की ते मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये आपण एमसीक्यू दिलेले त्याप्रमाणे तुम्ही तिथे सुद्धा वाचू शकता किंवा बघू शकता. ओके. आता हे झालं आयुर्वेद निरूपण आणि दर्शन निरूपणचे एमसीक्यू बद्दल. आता आपण बोलूया की एलक्यू बद्दल. आता एलक्यू यामध्ये येऊ शकतो एकतर आयुर्वेद निरूपण वर किंवा दर्शन निरूपण वर. आता आयुर्वेद निरूपण मध्ये जर यायचं झालं तर काय येईल तर त्यामध्ये सिद्धांतवर येऊ शकतो. ओके. तर सिद्धांत तुम्ही त्या ठिकाणी वाचून घ्यायचे. आता सिद्धांत वाचल्यानंतर दुसरा एक क्वेश्चन एलक्यू येऊ शकतो की म्हणजे आयुर्वेदिक स्वतंत्र मौलिक दर्शन आहे असे लिहा किंवा असे स्पष्ट करा, असं मिळून तुम्हाला एक एलक्यू येऊ शकतो. आता हे झालं आयुर्वेद निरूपण बद्दल. आता दर्शन निरूपण मधून कोणता तुम्हाला एलक्यू येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट एलक्यू येईल सांख्य दर्शनाचा सृष्टी उत्पत्तीचा क्रम, किंवा एखादं नास्तिक दर्शन घेतील ते नास्तिक दर्शन, जैन दर्शन किंवा बौद्ध दर्शन मधलं आर्य अष्टांगिक मार्ग सांगा, किंवा असं म्हणजे 2-3 असं 2 दर्शन मिळून एक एलक्यू देऊ शकतात. ओके. तर हे झालं एलक्यू बद्दल. आता एसीक्यू यामध्ये येऊ शकतात आयु लक्षण, आयुर्वेदाचं लक्षण, त्यानंतर सिद्धांत. आता सिद्धांत त्यांनी एलक्यू नाही टाकला तर त्याच्यावर एसीक्यू फिक्स येईल, पण सिद्धांतवर फिक्स क्वेश्चन आहे त्यामुळे सिद्धांत तुम्हाला परफेक्टच करायचे. ओके. हे झालं सिद्धांत बद्दल. त्यानंतर दर्शन निरूपण वरती कोणते हे येणार तर एसीक्यू येणार तर दर्शनाचं लक्षण, त्यानंतर त्याचे प्रकार, त्याचं आयुर्वेदामध्ये महत्व, किंवा सांख्य दर्शन असेल, सांख्य दर्शनामध्ये प्रकृती व पुरुष, प्रकृती आणि पुरुष यामधलं साम्य आणि भेद, प्रकृती आणि पुरुषामध्ये साम्य आणि भेद एक त्यामध्ये एसीक्यू येऊ शकतो. हा एक म्हणजे ऑड एसीक्यू आहे, पण तो एसीक्यू येऊ शकतो, हे तुम्ही वाचून घ्यायचे. हे झालं दर्शन निरूपण बद्दल. ओके. तर त्यानंतर आयुर्वेद दर्शन आणि आयुर्वेद निरूपण आणि दर्शन निरूपण बद्दल 25 मार्कचं हे. आता यामध्ये छोटे एखादे पॉईंट असतील ते तुम्ही वाचून घ्यायचे. मी आता या ठिकाणी सगळे पॉईंट सांगत बसणार नाही. जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत किंवा जे मेन ठळक मुद्दे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आता हे झालं 25 मार्कचं. आता द्रव्य गुण आणि कर्म हे तिन्ही मिळून 48 मार्काचं वेटेज त्यांनी दिलेलं आहे.
किती 48 मार्काचं वेटेज दिलंय. आता यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येतील. पहिलं द्रव्यमध्ये गुण आणि कर्म. आता द्रव्यमध्ये बरेच क्वेश्चन आहेत येण्यासारखे. द्रव्यमधून तर तुम्हाला फिक्स एलक्यू येणार आहे. आता हे 48 मार्कचं वेटेज यांनी कसं दिलंय, तर 8 मार्कचं या ठिकाणी आपल्याला एमसीक्यू असू शकतात. ओके, आपण जर असं गणित लावलं, एमसीक्यू किती 8 मार्काचे, त्यानंतर यामध्ये एलक्यू 2 एलक्यू या ठिकाणी येऊ शकतात. ओके, तर 2 एलक्यू किती 20 मार्काचे आणि 20 मार्काचे एसीक्यू म्हणजे 4 एलक्यू 4 एसीक्यू या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे एमसीक्यू 8 मार्काचे येऊ शकतात, एलक्यू 20 आणि एसीक्यू 20 असे मिळून टोटल 48 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. आता द्रव्य गुण कर्म. आता कर्म मधून तुम्हाला एलक्यू जर आला तर कर्ममधून कमी चान्सेस येण्याचे, कारण की कर्मावर एसीक्यू बनायचे चान्सेस आहेत. जर एलक्यू आला तर या 2 वर तुम्हाला एलक्यू येऊ शकतो. आता द्रव्य आणि गुण यामध्ये तुम्हाला कोणते एलक्यू येणार आहेत, तर द्रव्याचं लक्षण लिहून त्याचं वर्गीकरण लिहा, द्रव्याचं वर्गीकरण लिहा, असा तुम्हाला एलक्यू येऊ शकतो. त्यानंतर हे झालं. त्यानंतर गुण मधून एलक्यू कोणता येऊ शकतो, की परादी गुण. ओके, आता हे तुम्ही एकदम परफेक्ट करायचे मी जे सांगतोय ते, कारण की विषय कसा आहे, मी जे सांगतोय ते का परफेक्ट करायचे, कारण की तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये हे क्वेश्चन दिसू शकतात मी जे सांगतोय ते. ओके ओके, तर परादी गुणवर एलक्यू. त्यानंतर आता आपण पाहूया की एसीक्यू. आता एसीक्यू कशा कशावर येऊ शकतात. आता याच्या व्यतिरिक्त जे जे मेन मुद्दे ते तुम्हाला वाचायचे. मी या ठिकाणी सगळे सांगत बसणार नाही, कारण की असं जर सगळं सांगत बसलं तर आपला व्हिडिओ पण मोठा होईल आणि तुम्हाला खूप कन्फ्युज होईल. ओके, द्रव्यमध्ये काय सांगितलं मी, द्रव्याचं लक्षण लिहून त्याचं वर्गीकरण लिहा, किंवा एखादं महाभूत देतील, पृथ्वी महाभूत देतील, आप महाभूत देतील, त्याचं वर्गीकरण लिहा, आपलं सॉरी त्याचं महत्व ते सांगून त्याचं आयुर्वेदात महत्व लिहा, असा तुम्हाला एलक्यू येऊ शकतो. गुणमधून परादी गुणवर मोस्ट चान्सेस आहे की एलक्यू यायचे. हे झाले 2. त्यानंतर आता एसीक्यू. एसीक्यू बद्दल बोलायचं झालं तर एसीक्यू बद्दल बोलायचं झालं तर द्रव्यमध्ये कोणते एसीक्यू येऊ शकतात, तर द्रव्यमध्ये येऊ शकतात की सार्थ गुण. सार्थ गुण लिहा आणि त्याचं आयुर्वेदात उपयोग लिहा. ओके, सार्थ गुण आणि त्याचा उपयोग. त्यानंतर दुसरा असा आहे की आत्मगुण. आत्मगुणावर देखील तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो द्रव्यमधून. ओके, त्यानंतर आता आपण पाहूया गुण. आता गुण बद्दल सांगायचं झालं तर गुणाचं लक्षण, त्यानंतर त्याचं वर्गीकरण आणि गुणाची संख्या किती सांगितली ती या ठिकाणी येऊ शकतं. ओके, हे झालं गुणाबद्दल. आता त्यानंतर कर्म. कर्माचं काय, कर्माचं लक्षण, त्याचे प्रकार. आता कर्माच्या प्रकारवर तर्कसंग्रहानुसार जे येतं त्याच्यावर तुम्हाला एसीक्यू पाहायला मिळेल. म्हणजे माझ्या मते तर 100% तुम्हाला कर्मावरती एसीक्यू पाहायला नक्कीच मिळेल. ओके, त्यामुळे कर्म तुम्ही त्या दृष्टीने प्रिपेअर करा. द्रव्य गुणकर्म. आता सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव यावर 27 मार्कचं वेटेज आहे. आता हे झालं आपलं एमसीक्यू 8 कशाचे, याचे 48 मार्कापैकी एमसीक्यू 8 मार्काचे, एलक्यू 20 मार्काचे आणि एसीक्यू 20 मार्काचे. त्या दृष्टीने तुम्हाला प्रिपेअर करायचंय. मी एक तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर बनवून दिलेला आहे. तर मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये मी या ब्लूप्रिंट नुसार जसं त्यांनी मार्कचं वेटेज दिले त्यानुसारच पेपर बनवलेला आहे. आणि यानंतर तुम्हाला मी विंटरचे किंवा समरचे क्वेश्चन पेपर युटीचे ते पण टाकणार आहे. त्यांनी पण सेम जे ब्लूप्रिंट नुसारच त्यांनी क्वेश्चन पेपर त्यांचा बनवलेला आहे, ते पण मी क्वेश्चन तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्यानंतर आता आपण पाहूया सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव 27 मार्काचं वेटेज दिले त्यांनी. तर त्यामध्ये 7 मार्काचे आपण एमसीक्यू जर पकडले, एसीक्यू 10 मार्काचे पकडले आणि एक एलक्यू, तर त्यांनी डायरेक्ट सांगितले काय, समवाय आणि अभाव मधून एलक्यू येणार नाही. त्यामुळे यामधून तुम्हाला एसीक्यू पाहायला मिळतील समवाय आणि अभावावर. आता राहिला प्रश्न सामान्य आणि विशेष. आता सामान्य आणि विशेष हे दोन्ही मिळून तुम्हाला एलक्यू पाहायला मिळेल.
सामान्य आणि विशेष मध्ये, कारण की हे मस्ट तुम्हाला चॅप्टर करायचे आहेत. एकदम सोपे चॅप्टर आहेत. सामान्य विशेष मध्ये काय, द्रव्य सामान्य, गुण सामान्य आणि कर्म सामान्य, यामध्ये तुम्हाला म्हणजे कर्मविशेष, गुणविशेष आणि द्रव्य विशेष, हे म्हणजे 3 एकदम सोपे आहेत आणि चॅप्टर पण सोपं आहेत. आणि त्यामुळे हे तुम्हाला एलक्यूच्या दृष्टीने प्रिपेअर करायचे. सामान्य आणि विशेष यावर 1001% तुम्हाला काय आहे, एलक्यू आहे. एलक्यू आहे या 2 चॅप्टरवर. लक्षात ठेवा, तुम्ही जर परवाचा पेपर जेव्हा बघसाल तेव्हा तुम्हाला 100% 1001% सामान्य आणि विशेषवर तुम्हाला एलक्यू पाहायला मिळेल. ओके, त्यामुळे ते प्रिपेअर करायचे. त्यानंतर आता समवाय आणि अभाव, आता या दोन्हीवर, याच्यावर समवायावर एक एसीक्यू आणि अभावावर एक एसीक्यू येऊ शकतो. तर समवायला प्रकार नाहीत, त्यामुळे समवायचा कसा क्वेश्चन येईल त्याचं लक्षण सांगून त्याचा आयुर्वेदात उपयोग लिहा, अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा याच्यावर एमसीक्यू जास्त येऊ शकतात. समवायावर अभावचे प्रकार सांगा असा येऊ शकतो. अभावचं लक्षण सांगून, प्रकार सांगून त्याचं आयुर्वेदात महत्व लिहा, किंवा अभावचे प्रकार सांगून आयुर्वेदात महत्व लिहा, असा देखील क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. कमी वेटेज आहे, परंतु एकदम परफेक्ट त्यांनी क्वेश्चन त्यामधून दिलेले आहेत. आता हे झालं 25 मार्काचं, 48 मार्काचं आणि 27 मार्काचं मिळून 100 मार्क झाले. आता आपण पाहूया की जे समर मध्ये पेपर आलेला पदार्थचा, ओके, तर पदार्थ पेपर 1 बघूया आपण. समर मध्ये आलेला पेपर, तर त्यामध्ये त्यांनी पदार्थ लक्षण व पदार्थ विज्ञानाचं आयुर्वेदात महत्व, आता पदार्थावर त्यांनी एक एसीक्यू दिलेला आहे. ओके, आणि त्याच्यावर एलक्यू काय दिलंय त्यांनी, सिद्धांतवर. आता बघा, सिद्धांतवर त्यांनी एलक्यू दिलेला आहे, म्हणजे याच्यावर जर एलक्यू आला तर याच्यावर एसीक्यू येतो. ओके, आपण काय सांगितलं इथं 2 एसीक्यू, तर एक एलक्यू जर कशावर आला, आयुर्वेद निरूपणवर आला, तर म्हणजे त्या ठिकाणी काय दिलं त्यांनी, सिद्धांताची व्याख्या, आणि सिद्धांतांची व्याख्या लिहून सिद्धांतांचे प्रकार सविस्तर वर्णन करा, आणि लोकपुरुष साम्य सिद्धांत डिटेल मध्ये लिहा. ओके, तर हे झालं त्यांनी एलक्यू बद्दल. म्हणजे पेपर कसा येतोय बघा, पेपर एकदम ब्लू प्रिंट नुसारच येतोय. ओके, तर त्यानंतर दुसरं त्यांनी एसीक्यू सांगितलंय की सांख्य व योग दर्शन तुलना करा. आता सांख्य आणि योग दर्शन मध्ये तुलना करा, हे त्यांनी सांगितलंय एसीक्यू. तर एसीक्यू आलाय का बघा, म्हणजे 2 एसीक्यू यामधून कोणते आले, तर 2 एलक्यू आले, पदार्थाचं लक्षण, पदार्थ विज्ञानाचं आयुर्वेदात महत्व. 2 एसीक्यू मध्ये कोणतं आलंय, एक पदार्थ विज्ञानाचं आयुर्वेदात महत्व, आणि त्यानंतर दुसरं आलं सांख्य आणि योग दर्शन मध्ये तुलना करा. 2 एसीक्यू आलेत. त्यानंतर एक एलक्यू आलाय, सिद्धांतवर आलाय, आणि 5 एमसीक्यू आलेत. म्हणजे पेपर पूर्णतः ब्लूप्रिंट नुसारच आलेला आहे, आणि त्यांनी एकदम अप्रोप्रिएट क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला स्टडी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन म्हणजे तुम्ही आज जे वाचले तेच तुम्हाला पेपरमध्ये उद्या दिसणार आहे, फक्त तुम्ही वाचा बस. त्यानंतर आता तिसरं त्यांनी एसीक्यू सांगितले की तर्कसंग्रह व चर्कोक्त आत्मलक्षण. आता हे यांनी सांगितले द्रव्यमधला एसीक्यू आलाय. ओके, तर द्रव्यमध्ये कुठं लिहिलंय आपण, हे लिहिलंय. ओके, तर यामध्ये एसीक्यू आलाय कशावर, द्रव्यवर एक एसीक्यू आलाय. त्यानंतर सार्थगुणवर देखील एसीक्यू आलाय, 2 एसीक्यू झाले. त्यानंतर तर्कसंग्रहानुसार कर्म, व्याख्या आणि प्रकार लिहा, 3. त्यानंतर काल, लक्षण व महत्व, 4. ओके, द्रव्य, गुण आणि कर्म या तिन्ही मिळून 4 एसीक्यू आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आता एलक्यू जर सांगायचं झालं तर पृथ्वी महाभूत वर्णन करा. मी म्हणलं होतं महाभूतावर तुम्हाला एलक्यू येऊ शकतो. पृथ्वी महाभूत वर्णन करा, आलाय एलक्यू. त्यानंतर परादिगुण सविस्तर लिहा, परादिगुणवर देखील एलक्यू आलेला आहे, आणि 8 एमसीक्यू तिन्ही मिळून आलेले. म्हणजे पेपर कसा येतोय बघा, ब्लू प्रिंटच्या बाहेर एकही क्वेश्चन येत नाही, किंवा एकही मार्काचं जिकडे तिकडे होत नाही. डायरेक्ट त्यांनी 25 मार्काचं जे दिलेत, 25 मार्काचंच या दोन्ही चॅप्टर मधून मिळणार, 26 मार्काचा येऊ शकत नाही. त्यानंतर हे 48 जे मार्क दिले, 48 चे 49 होणार नाहीत, ओनली 48 मार्काचंच या ठिकाणाहून येणार आहे. ओके, हे झालं 48 मार्काचं. आता सामान्य विशेष समवाय अभाव 27 मार्काचं, याच्यामधून 7 एमसीक्यू. यामधून बघा एक एलक्यू येणार आहे, तर सामान्य विशेष सिद्धांत वर एक एलक्यू आलेला आहे. त्यानंतर राहिले 2 एसीक्यू, तर एसीक्यू एक अभावावर एसीक्यू आलाय. ओके, एक अभावावर एसीक्यू आलेला आहे, आणि एक मनाचे विषय व कर्म यावर एसीक्यू आलेला आहे.
त्यामुळे याच्यावर 27 मार्काचं यांनी दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी आलेलं आहे. ओके, हे झालं आता पेपर 1 बद्दल. आता जे आपण मॉडेल क्वेश्चन पेपर काढलेला आहे तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीला काय पाहिलंय पेपर 1 मध्ये एसीक्यू. तर हे एसीक्यू तुम्हाला मस्ट करायचे आहेत. हे आपण मॉडेल क्वेश्चन पेपर नुसार काढलेले आहेत, म्हणजे हे मोस्ट इम्पॉर्टंट. आता तुम्ही लिहू शकता किंवा मी तुम्हाला पीडीएफ नंतर देणार आहे. तर त्यामध्ये एसीक्यू मध्ये काय सांगितलं की सिद्धांत पहिला एसीक्यू, सिद्धांत व्याख्या लिहून त्याचे प्रकार थोडक्यात लिहा. ओके, हे झालं पहिला एसीक्यू. त्यानंतर दुसरा एसीक्यू काय सांगितलंय, प्रकृती व पुरुषांच्यातील साम्य व भेद लिहा. त्यानंतर तिसरा आहे काल, लक्षण व भेद. हे तुम्ही लिहून घ्या किंवा मी तुम्हाला पीडीएफ देईल नंतर. तर्कसंग्रह व चर्कोक्त आत्मालक्षण. त्यानंतर आध्यात्मिक गुण, मन लक्षण विषय व मनाचे लक्षण लिहून त्याचा थोडक्यात विषय लिहून आयुर्वेदात महत्व लिहा. त्यानंतर 7वा आहे अभाव लक्षण, प्रकारासह स्पष्ट करा. त्यानंतर कर्म लक्षण व तर्कसंग्रहानुसार त्याचे प्रकार लिहायचे आपल्याला. कर्मावर 1001 टक्के तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. आणि त्यानंतर एलक्यू काय दिलेत, सांख्यदर्शनचे उद्दिष्ट किंवा प्रयोजन, सांख्यदर्शनुसार दुःखाचे प्रकार, सांख्यतत्व आणि सृष्टी उत्पत्तीचा क्रम लिहा. ओके, त्यानंतर दुसरा एलक्यू सांगितलं की आपमहाभूत सविस्तर वर्णन करा. तिसरा परादिगुण सविस्तर लिहा. सामान्य विषय सिद्धांत प्रकारानुसार सोउदाहरण स्पष्ट करा. अशा पद्धतीने पेपर 1 सांगितले. यामध्ये तुम्हाला एमसीक्यू पण दिलेले आहेत. आता मी सगळे एमसीक्यू या ठिकाणी वाचत बसत नाही, तुम्हाला मी त्या ठिकाणी अवेलेबल करून देईल ग्रुपवर. ओके, थँक्यू.